नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 6 धोरण 9 विषय सामाजिक विज्ञान प्रकरण पहिले भारतात ब्रिटिश सत्तेचा उदय। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण बघितलं भारताकडे येणाऱ्या जलमार्गाचा शोध तसेच युरोपियन प्रजेचं भारतात आगमन। आज आपल्याला बघायचे प्लासीचं युद्ध। बंगाल या प्रांतामध्ये सिराजुद्दौला याचं शासन होतं। सिराजुद्दौला बंगालचा नवाब होता। सिराजुद्दौलाचा स्वभाव जर आपण बघितला तर उतावळा होता आणि उतावळ्या स्वभावामुळेच राज्यामध्ये म्हणजेच बंगाल प्रांतामध्ये त्याचे बरेचसे विरोधक होते आणि याच काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने परवानगी घेतल्याशिवाय कोलकात्यात रक्षणाच्या बहाण्याने पेढीच्या भोवती तटबंदी केलेली होती। पेढी म्हणजेच वखार। त्यांनी जे काही वखार स्थापन केलेली होती ईस्ट इंडिया कंपनीने, तर त्या वखारच्या रक्षणाच्या बहाण्यानेच ईस्ट इंडिया कंपनीने तटबंदी केलेली होती आणि हीच गोष्ट सिराज उद्दौला यांना आवडली नाही। म्हणून बंगालच्या नवाब सिराज उद्दौलाने ती भिंत तोडून टाकली आणि ही बातमी मद्रास पोहोचताच कोलकात्याच्या पेढीला मदत करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली कंपनीचं एक लहानसं सैन्य बंगाल या प्रांतात पाठवलं। ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य हे शक्तिशाली होतं। असं असूनसुद्धा नवाबाच्या सैन्याला पराजित करणं रॉबर्ट क्लाईव्हला सरळ वाटत नव्हतं। म्हणून रॉबर्ट क्लाईव्हने गनिमी काव्याचा आश्रय घेतलेला होता। सिराजुद्दौला या नवाबाला पराजित करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलेलं होतं आणि या षडयंत्रामध्येच त्याचाच सेनापती मीर जाफर आणि शेठ अमीचंद यांना सामील करण्यात आलेलं होतं। सेनापती मीर जाफरला नवाबाचं पद देण्यात येईल असं ठरवण्यात आलेलं होतं आणि या षडयंत्रात सामील करण्यात आलेलं होतं। कंपनीला नवाब हैराण करतो, सिराजुद्दौला हैराण करतो असा बहाणा त्या ठिकाणी करण्यात आला आणि शेवटी प्लासी नावाच्या गावाजवळील मैदानामध्ये युद्ध जाहीर केलं। प्लासीचं युद्ध 23 जून 1757 या दिवशी लढवण्यात आलं। प्लासीचं मैदान पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादपासून सुमारे 38 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोलकातापासून 150 किलोमीटरवर भगीरथी नदीच्या काठी पलाशी या गावी हे युद्ध झालेलं होतं। पूर्वयोजनेनुसार जे काही षडयंत्र रचण्यात आलेलं होतं त्यानुसार सेनापती मीर जाफर या युद्धामध्ये निष्क्रिय राहिला। त्याने कुठल्याही प्रकारची मदत सिराजुद्दौलाला केली नाही आणि शेवटी सिराजुद्दौला हरला। रॉबर्ट क्लाईव्हच्या षडयंत्रामुळेच प्लासीचं युद्ध फक्त अर्ध्या दिवसामध्येच पूर्ण झालेलं होतं। शेवटी हे युद्ध झाल्यामुळेच ईस्ट इंडिया कंपनीला 24 परगण्यांची जहागिरी मिळालेली होती आणि शेवटी ठरल्याप्रमाणे मीर जाफरला बंगालचा नवाब बनवण्यात आलेलं होतं। अशा प्रकारे प्लासीच्या या युद्धामुळे भारतात कंपनी सत्तेचा पाया 1757 घातला गेला। बक्सारचं युद्ध। इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवून त्याच्याजवळून वेगवेगळ्या निमित्ताने पुष्कळ धन मिळवलं। ठरल्याप्रमाणे बंगालचा नवाब मीर जाफरला बनवण्यात आलेलं होतं आणि वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या निमित्ताने पुष्कळ धन मिळवण्याचा प्रयत्न कंपनीने केलेला होता। अधिक अधिकार मिळावे या लालसेपोटी ईस्ट इंडिया कंपनीने मीर जाफरला हाकलून दिलं, नवाबाच्या पदावरून काढून टाकलं आणि त्याचाच जावई मीर कासिम याला बंगालचा नवाब बनवण्यात आला। परंतु मीर कासिम हा कंपनीसाठी मीर जाफरपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी होता। त्यामुळे मीर कासिमला काढून पुन्हा मीर जाफरला नवाब बनवण्यात आलेलं होतं। इंग्रजांना माहीत होतं की मीर कासिम महत्त्वाकांक्षी आहे, त्याच्याकडून आपल्याला काहीच मिळणार नाही आणि म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मीर कासिमला पुन्हा नवाबाचं पद काढून घेतलं आणि पुन्हा ते पद मीर जाफरला त्या ठिकाणी देण्यात आलं। परंतु मीर कासिमने अयोध्याच्या नवाबाचा आसरा घेतलेला होता। तसेच त्याचवेळी अयोध्येत मोगल बादशाह शाह आलमसुद्धा आलेला होता। अयोध्येचा नवाब
त्यानंतर मोगल बादशाह शाह आलम आणि मीर कासिम यांची संयुक्त सेना होती आणि या संयुक्त सेनेने कंपनीचा सामना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर कंपनीविरुद्ध सरळ युद्ध जाहीर केलेलं होतं. बक्सर या ठिकाणी संयुक्त सेनेविरुद्ध ईस्ट इंडिया कंपनीने युद्ध केलेलं होतं. 22 ऑक्टोबर 1764मध्ये बक्सारचं युद्ध झालेलं होतं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून हेक्टर मुनरो आणि त्यांच्या विरोधात मीर कासिम तसेच अयोध्याचा नवाब आणि मोगल बादशाह शाह आलम या संयुक्त सेनेमध्ये हे युद्ध झालेलं होतं आणि या संयुक्त सेनेचा पराजय या ठिकाणी झाला. कंपनीचा विजय झाला. शेवटी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रांताची दिवाणी महसूल वसुलीची सत्ता मिळाली. कंपनी शासनाचा विकास. इंग्रज सरकारने नियामक कायदा पसार केलेला होता. हा नियामक कायदा 1773मध्ये तयार करण्यात आलेला होता. या नियामक कायद्यानुसार किंवा कायद्याप्रमाणे बंगालचा जो गव्हर्नर जनरल असेल त्याला गव्हर्नर जनरल बनवून कंपनीचं व्यापारी आणि राजकीय हितांसाठी आणि कंपनीच्या ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांना सरळ आपल्या नियंत्रणाखाली किंवा अंकुशाखाली ठेवले आणि त्याखाली मुंबई मद्रासचे गव्हर्नर आणि त्याच्या काउन्सिलला ठेवण्यात आले. या रीतीने वॉरन हेस्टिंग्ज हा भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल झाला. वॉरन हेस्टिंग्ज याच्याच काळामध्ये मराठ्यांसोबत प्रथम मराठा विग्रह झालं. म्हैसूरचा हैदर अली होता, त्याच्यासोबत द्वितीय म्हैसूर विग्रह करण्यात आलं. या दोन्ही सत्तांचा एकसोबत सामना करताना ईस्ट इंडिया कंपनीची समस्या वाढलेली होती. एकीकडे मराठी सत्ता आणि दुसरीकडे हैदर अलीची सत्ता, या दोघांचा सामना करत असताना त्यांच्याकडे सैन्य कमी होतं आणि एकसोबत या दोघांचा सामना करताना ईस्ट इंडिया कंपनीला फार समस्या वाढली होती. वॉरन हेस्टिंग्ज नंतर गव्हर्नर जनरल म्हणून कॉर्नवालिस हा आला. गव्हर्नर जनरल कॉर्नवालिस याच्याच काळामध्ये म्हैसूरचा भाग ओळखला जाणारा टिपू सुलतान, याच्याबरोबर कॉर्नवालिस आणि टिपू सुलतान यांचं तिसरं म्हैसूर विग्रह झालं. टिपू सुलतानला हरविण्यासाठी कंपनीने मराठा आणि निजामांची मदत घेतलेली होती, परंतु या तिघांच्या संयुक्त सैन्यासमोर टिपू सुलतान हरला आणि हरल्यामुळे त्याला शेवटी तह करावा लागला होता. कॉर्नवालिस नंतर सर जॉन शोर गव्हर्नर जनरल झाला. गव्हर्नर जनरल सर जॉन शोर याने तटस्थ नीती स्वीकारलेली होती, अवलंबलेली होती आणि त्या तटस्थ नीतीमुळेच ईस्ट इंडिया कंपनीची प्रतिष्ठा जी वाढलेली होती ती पूर्णतः खालावली आणि याच्याच काळामध्ये मराठी सत्ता अधिक बलवान झालेली होती. म्हणून जॉन शॉर नंतर आलेला गव्हर्नर जनरल वेलस्ली याच्यावर कंपनीचा भारतात सर्वोपरी विस्तार करण्याची जबाबदारी आली. त्यासाठी वेलस्लीने सुद्धा प्रयत्न केले. जनरल वेलस्ली याने सहाय्यकारी योजनेच्या अटी आणि स्वीकारलेले राज्य खालीलप्रमाणे बघूया. सहाय्यकारी सैन्य योजनेच्या अटी. पहिली अट होती कंपनी सरकार प्रशिक्षण दिलेले सैन्य योजना स्वीकारणाऱ्या राज्यांना देईल. म्हणजे प्रशिक्षण दिलेलं जे काही सैन्य असेल तर सहाय्यकारी योजना जे राज्य स्वीकारेल त्यांना हे सैन्य देण्यात येईल. हे सैन्य राज्याच्या आंतरिक आणि बाह्य आक्रमणापासून राज्याचं रक्षण करेल. म्हणजे राज्यामध्ये जर आक्रमण झालं ते आंतरिक असो किंवा बाह्य, त्यापासून हे सैन्य राज्याचं रक्षण करेल, ही पहिली अट होती. 2, त्याच्या बदल्यात योजना स्वीकारणाऱ्या राज्यांनी लष्करी खर्च किंवा तेवढी आवक असणारा प्रदेश इंग्रजांना द्यावा. जे राज्य किंवा जे राजे ही योजना स्वीकारतील त्या राज्यांनी लष्करी खर्च द्यायचा आहे. जर लष्करी खर्च देता येत नसेल तर तेवढीच आवक असणारा प्रदेश इंग्रजांना द्यावा, ही अट होती. तिसरी अट होती
कंपनीच्या परवानगीशिवाय राज्य अन्य राज्यासोबत युद्ध किंवा तह करू शकणार नाही. त्यासाठी कंपनीची परवानगी घ्यावी लागेल. जर एखाद्या राज्यासोबत युद्ध करायचं असेल, एखाद्या राज्यासोबत तह करायचा असेल तर त्यासाठी कंपनीची परवानगी आवश्यक असेल. ही सुद्धा अट घातलेली होती. चौथी अट होती राज्याच्या दरबारात एक इंग्रज प्रतिनिधी ठेवणे. राज्याचा कारभार कशा प्रकारे चालत असेल तर ते बघण्यासाठी एक इंग्रज प्रतिनिधी प्रत्येक राज्यामध्ये ठेवावा लागेल. अशा प्रकारची अटसुद्धा सहाय्यकारी योजनेमध्ये होती. आणि पाचवी अट होती अन्य विदेशीला स्वतःच्या राज्यामध्ये नोकरीसाठी ठेवू नये. अन्य विदेशी असेल तर अशा व्यक्तीला स्वतःच्या प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये नोकरीसाठी ठेवता येणार नाही. अशा सहाय्यकारी योजनेच्या अटी होत्या. सहाय्यकारी योजना काही राज्यांनी स्वीकारलेली होती, काही शासकांनी सुद्धा स्वीकारलेली होती. निजाम यांनी सुद्धा सहाय्यकारी योजना स्वीकारलेली होती. म्हैसूर, अयोध्या तसेच गायकवाड, सिंधिया, भोसले, होळकर या शासकांनी सुद्धा ही योजना स्वीकारलेली होती. या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर हे संपूर्ण राजे आहेत की ज्यांनी सहाय्यकारी योजना स्वीकारलेली होती. आणि यामध्ये जनरल वेलस्ली याने हे जाळं या ठिकाणी टाकलेलं आहे. या जाळ्यामध्ये संपूर्ण राजे या ठिकाणी फसलेले आहेत. याचा अर्थ सहाय्यकारी योजना ही फक्त योजना नव्हती, तर या राज्यांचे जे काही प्रदेश असतील तर ते प्रदेश ब्रिटिश प्रांताला जोडून घ्यायचे होते, कंपनीला जोडून घ्यायचे होते. यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली होती. सहाय्यकारी योजना ही एक गोड विषासमान होती. या योजनेचा अंमल करून वेलस्लीने पुष्कळ प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जोडलेले होते. अनेक राज्यांमध्ये, अनेक शासकांमध्ये ही योजना लावलेली होती आणि या राज्यांचे आणि या शासकांचे प्रदेश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जोडलेले होते. गव्हर्नर जनरल वेलस्लीने टिपूला सहाय्यकारी योजना स्वीकारलेले होते, परंतु टिपू सुलतान याने सरळ नकार दिलेला होता. या योजना स्वीकारण्याचा नकार होताच कंपनीने निजामांना साथ घेतलं. निजामांची साथ घेऊन म्हैसूर या प्रांतावर 1799मध्ये आक्रमण केलं आणि चौथा म्हैसूर विग्रह त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु इंग्रजांसोबत लढता लढता टिपूला मरण आलेलं होतं. वेलस्लीनंतर भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून हेस्टिंग्ज आला. त्याने सुद्धा नेपाळ या देशासोबत युद्ध केलं आणि जे काही गुराखे असतील तर अशा गुराख्यांनासुद्धा आपल्या सैन्यामध्ये सामील करण्यात आलेलं होतं. पेंढाऱ्यांबरोबर सुद्धा युद्ध केलं आणि युद्ध करून त्यांनासुद्धा अंकुशमध्ये घेतलेलं होतं. तिसरं मराठा युद्ध करून कंपनीची सर्वोपरी सत्ता स्थापन करण्यात आली. विल्यम बेटिंग भारतातील अगोदरच्या गव्हर्नर जनरलच्या तुलनेत उदार गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात होता, कारण याच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कार्य करण्यात आलेले होते. आधीच्या गव्हर्नर जनरलांनी स्वीकारलेली साम्राज्यवादी नीतीमुळे राज्यांमध्ये जो असंतोष निर्माण झालेला होता, त्या असंतोषामधून ऐक्य निर्माण न व्हावं त्यासाठी त्याने उदारमतवादी कार्य केलेले